पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पवारांच्या 8 खासदारांसोबत बैठक सुरू आहे। सुप्रिया सुळे यांच्यासह पवारांचे 8 खासदार मोदींच्या भेटीसाठी पोहोचलेत। संसदेतल्या पंतप्रधानांच्या कार्यालयात ही बैठक सुरू आहे। तर संसदेत पंतप्रधान कार्यालयात ही बैठक सुरू आहे। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे 8 खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात पंतप्रधानांच्या भेटीसाठी पोहोचलेत। बैठकीला सुरुवात झालेली आहे। संसदेतल्या पंतप्रधान कार्यालयात ही बैठक होतीये। तर मतदारसंघातल्या विकास कामांचा शेती संदर्भातल्या म्हणजेच राज्यात काही ठिकाणी अजूनही पुरेसा पाऊस झालेला नाहीये तो मुद्दा असेल किंवा शेतकऱ्यांना पीक विम्याचे मुद्दे असतील, असे वेगवेगळे मुद्दे राज्यासंदर्भातले, राज्यातल्या जनतेसंदर्भातले, मतदारसंघातल्या कामांसंदर्भातले मुद्दे घेऊन भेट घेणार असं खासदारांकडून सांगण्यात आलेलं आहे। आता कोणकोणते मुद्दे या दरम्यान भेटी दरम्यान पंतप्रधानांसमोर या खासदारांकडून मांडले जात आहेत, त्या संदर्भात पंतप्रधानांकडून या खासदारांना काय आश्वासन या कामांसंदर्भात मिळतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र या भेटीचं टायमिंग महत्त्वाचं आहे। सुप्रिया सुळे यांच्यासह सर्व 8 खासदार या बैठकीत उपस्थित आहेत। पंतप्रधानांची शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या 8 खासदारांसोबतची बैठक सुरू झाली। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडनं। प्रमोद, बैठक सुरू झाली आहे, काय अधिकचे अपडेट्स आहेत? जी माहिती होती आता त्या माहितीनुसार 10 मिनिटांपासून बैठक सुरू झालेली आहे। खरं तर 11:15ची वेळ या सगळ्या खासदारांना दिलेली होती, पण संसदेचं कामकाज चाललं नाही आज सकाळी। ज्यावेळेस 11 वाजता कामकाज सुरू झालं त्यानंतर कामकाज चाललं नाही, त्यामुळे कदाचित ही बैठक लवकर सुरू झालेली आहे अशा पद्धतीची माहिती मिळत आहे। 10 मिनिटांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे खासदार म्हणजे 8च्या 8 खासदार पंतप्रधान यांच्यासोबत चर्चा करत आहेत। बैठकीत चर्चा काय होते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। पण अनेक खासदार आपल्या मतदारसंघातील काही कामं होती ते देखील त्याची पत्र देखील घेऊन गेल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं। शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, मतदारसंघातील वेगळे काही विषय असतील, कायदा आणि सुव्यवस्था असेल, यासह वेगळे काही प्रश्न असतील, हे सगळे प्रश्न घेऊन हे सगळे खासदार भेटीसाठी पंतप्रधानांच्या पोहोचलेले आहेत। सुप्रिया सुळे स्वतः या ठिकाणी आहेत। कशा पद्धतीने चर्चा होते आता हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। जी माहिती मिळते त्या माहितीनुसार ही सगळी एकत्रच बैठक होणार आहे, म्हणजे कुठल्याही खासदारची स्वतंत्र पद्धतीने बैठक होणार नाही असं आता सूत्रांच्या हवाल्याने समजत आहे। कारण 8च्या 8 खासदार एकत्र पद्धतीने पंतप्रधानांसोबत चर्चा करतील। चर्चा काय होते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। राजकीय विषयावरती चर्चा होते का की फक्त मतदारसंघातीलच विषयांवरती चर्चा होते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। पण आता बैठकीला सुरुवात झाल्याची माहिती समोर आलेली आहे। श्रुती, नक्कीच ही दृश्य आपण पाहतो आहोत। संसदेतल्या पंतप्रधान कार्यालयात ही बैठक होतीये। साधारणतः 11:30च्या आसपास बैठकीला सुरुवात झालेली आहे। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे 8 खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात पंतप्रधानांची भेट घेत आहेत। या बैठकीला सुरुवात झालेली आहे। मतदारसंघातले विकास कामांसंदर्भातले मुद्दे तसंच राज्यातले शेतकऱ्यांसंदर्भातले काही मुद्दे यासाठी पंतप्रधानांची भेट घेत असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। मात्र सध्या डिलिमिटेशनच्या विधेयकासंदर्भात हे विधेयक पुन्हा एकदा मांडण्यासंदर्भात होत असलेली चर्चा, त्यानंतर अगदी काही दिवसांपूर्वी शिंदेचे म्हणजेच ठाकरे सेनेतनं फुटलेले खासदार जे शिंदेच्या सेनेसोबत गेलेले आहेत आणि टीएमसीतनं फुटलेले खासदार, या खासदारांची सुद्धा पंतप्रधानांसोबतची भेट झालेली होती। त्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे हे 8 खासदार पंतप्रधानांना भेटतायत। त्यामुळे अर्थात विरोधी पक्षाच्या गोटातून या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया उमटलेल्या होत्या। आत्ता मात्र सध्या ही बैठक पंतप्रधानांच्या संसदेतल्या कार्यालयात सुरू आहे। संसदेतल्या पंतप्रधान कार्यालयात ही बैठक सुरू आहे। साधारणतः 11:30च्या आसपास या बैठकीला सुरुवात झाली आहे। सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात ही बैठक होते। प्रमोद, या भेटीचं टायमिंग अत्यंत महत्त्वाचं आहे आणि या भेटीच्या टायमिंगमुळेच चर्चेला उधाण आलंय। अगदी, कारण संसदेच्या कामकाजाचा शेवटचा आठवडा सुरू आहे, म्हणजे राजकीय चर्चा होणार नाही असं जरी कुणाकडून सांगितलं जात असलं तरी मागच्या काही दिवसांपूर्वी शरद पवार यांची देखील पंतप्रधानांसोबत चर्चा झालेली होती। त्याही वेळी काही शेतकऱ्यांचे मुद्दे आहेत असं त्यांच्याकडनं सांगितलं गेलेलं होतं। अर्थात राजकीय चर्चा होत असताना सगळ्यांना सोबत घेऊन जाणार का अशाही पद्धतीचा प्रश्न बजरंग सोनवणे असतील किंवा इतर सगळ्या खासदारांकडून विचारला जातोय। जर चर्चाच करायची असेल तर आम्ही गुप्त पद्धतीने जाऊन चर्चा करू, 3 दिवसांपासून आम्ही माध्यमांना काय सांगू की आम्हाला जाऊन भेटायचं आहे, अशाही पद्धतीच्या प्रतिक्रिया त्यांच्या सगळ्या पक्षाच्या खासदारांकडून दिल्या जाताना आपल्याला बघायला मिळतात। प्रमोद, नक्कीच तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहणार आहोतच। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।